दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला हवा मिळाली होती, पण आता मात्र शरद पवार यांच्या प्रवक्त्यांनी एक टाचणी लावली आणि सगळी हवा काढून टाकली। मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या बातमीनं म्हणा किंवा चर्चेनं म्हणा, काही दिवस राजकारण ढवळून निघालं। अर्थात तो विषय अजूनही संपलेला नाही, तो विषय पुन्हा एकदा आणखी चर्चेला येणारच आहे। पण बघा, ठाकरे बंधू एकत्र येण्याचा विषय गाजत असताना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येत असल्याच्या शक्यतेबाबत बऱ्याच वावड्या अगदी उंच उंच हवेत उडाल्या। त्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या वाढलेल्या गाठीभेटी यामुळे या चर्चामध्ये अधिकच रंग भरला। रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जी काही विधानं केली, या विधानांच्यामुळं या काका पुतण्यांच्या एकत्रीकरणाचा मुहूर्त आता अगदी जवळ आलेला आहे याची जाणीव न कळत का होईना पण महाराष्ट्राला होऊन गेली। अजित पवार यांनी मात्र या चर्चेमध्ये काहीही दम नाही, काहीही तथ्य नाही, असा कुठलाही विषय सध्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला। पण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? काहीही झालं तरी आपण भाजपसोबत जाणार नाही, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असं सुद्धा अजित पवार कधी काळी म्हणाले होते। त्यानंतर काही दिवसातच अजितदादा गुलाबी रंगामध्ये न्हावून निघाले होते। त्यामुळं अशा विधानावर फारसा विश्वास ठेवण्यात काही अर्थ नसतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला हवा मिळाली होती, पण आता मात्र शरद पवार यांच्या प्रवक्त्यांनी एक टाचणी लावली आणि सगळी हवा काढून टाकली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर आता एक मोठं भाष्य केलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं ठरलं। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा येऊ शकतात अशा पद्धतीचे वृत्त नेहमीच येते। खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष आहे। हा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे असं लवंडे यांनी म्हटलं। अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिगामी विचारांच्या भाजपासोबत सत्तेमध्ये आहे। दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल तर त्यांना माझं नम्रपणे सांगणं आहे, जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून महायुतीतून बाहेर पडेल, भाजपासोबतचं नातं त्यांचं संपुष्टात येईल किंवा ते तोडतील, तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर विचार होऊ शकतो। एकत्र येण्याच्या फक्त या सगळ्या अफवा आहेत, या बातम्यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं विकास लवांडे यांनी अगदी स्पष्ट करून टाकलेलं आहे। आणि काका पुतण्याच्या एकत्र येण्याचा सध्याचा विषय तर यामुळे आपोआप संपुष्टात आला। कारण राजकारणात जरी काहीही होऊ शकत असलं तरी अजित पवार हे भाजपा सोडणार का? एवढ्या लवकर भाजपाला सोडायचंच असतं तर मुळातच अजित पवार हे भाजपासोबत गेले असते कशाला? सिंचन घोटाळा, आणखी काही चौकशा, या सगळ्या गोष्टी तर सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत अजित पवारांच्या राजकारणासाठी। सिंचन घोटाळेवाले लवकरच तुरुंगात दिसतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आणि काही दिवसातच हे सिंचन घोटाळेवाले भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले दिसले, तुरुंगात नव्हे। एकीकडे हे सगळं आणि दुसरीकडे शरद पवारांच्या प्रवक्त्याचं स्पष्टीकरण, याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तोरतास तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं अशक्य आहे। मग तरीही राजकारणामध्ये अशा चर्चा पुन्हा पुन्हा का होतात? कोणी जाणीवपूर्वक अशा चर्चा घडवून आणतात का? याच्याही खोलात जाणं तितकंच आवश्यक आहे। तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।